सर, रात्री तुम्ही गस्तीवर असताना तुम्ही काही वाळू माफिया सोबत तुमची हुज्जत झाली. तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओ पण व्हायरल झाले. काय नेमकी घटना घडली होती? काल रात्री मी कार्यालयाचं काम आटपून आणि काही प्रोटोकॉल होतं, प्रोटोकॉल संपून माझी शासकीय वाहनाने मी संध्याकाळी 10-10:30च्या दरम्यान मी घरी जात होतो. घरी जात असताना मला विजय चौकामध्ये एक रेतीचं वाहन सापडले. ती वाळूने भरलेलं होतं आणि ती गाडी अडवली. मी म्हटलं तुझ्याकडे रॉयल्टी वगैरे काही नाही, काही नव्हते. म्हणून त्याला मी माझे लोक माझ्या गाडीमध्ये जे होते त्यांना बोलवले. त्यांना त्या गाडीमध्ये माझा तलाठी बसवला आणि मंडळ अधिकारी माझ्यासोबत घेतला आणि ती गाडी जप्त करून आम्ही तहसील कार्यालयाला घेऊन येत होतो. तर तेवढ्या याच्यामध्ये त्यांनी SP ऑफिसच्या बंगल्याच्या बाजूला जे कुठला तो रोशन गेटकडे जो रस्ता जातो, कटकट गेट, रोशन गेट, कटकट गेट रस्त्यावर ती गाडी वळवली आणि माझ्या गाडीला पण ते सगळे 5-50 रेती माफिया सगळे जमा झाले आणि माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मी गाडीच्या खाली उतरलेलो नाही. त्यांनी बरेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, बोलले काहीतरी. मी सगळे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये केलेली आहे. मी गाडीमध्ये बसून आणि एवढ्या गोंधळ घालून त्यांनी मी जप्त केलेली गाडी पळवून लावली. सर, तुम्हाला काही शिव्या वगैरे दिल्या का त्या लोकांनी? शिव्या दिल्या. आता माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे, काय काय बोलले काय नाही ते. आणि ह्या सगळी तक्रार करण्यासाठी मी संबंधित JC पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता तिथे माझ्या अगोदर ते सगळे रेती माफिया तिथं जमा झाले होते आणि पोलिसांनी माझी कुठलीही नोंद घेतलेली नाही. उलटं माझी शासकीय वाहनसुद्धा झडती घ्यायची म्हणून त्यांनी माझी चाबी काढून घेतली वाहनाची आणि मला 3 ते 4 तास बसून ठेवले. माझी कुठल्याही प्रकारची त्यांनी मग मी लास्टला 1 वाजता मी लेखी कंप्लेंट केली, त्याची कॉपी घेतली आणि मी दुसऱ्या आमच्या मंडळ अधिकाऱ्याच्या गाडीने मी घरी पोहोचलो रात्री. सर, ते वाळू माफिया काही तुमच्यावर हल्ला करण्याची तयारी होते? ते कशी तयारी? 100% हल्ला करायच्या तयारीत होते. ते त्यांच्या बोलण्यावर वाटत होतं. ते काही कोणी शुद्धीवर नव्हतं. त्यांचे सगळे एकमेकाला काय भाषा वापरत होते ती म्हणजे मी सांगू शकत नाही अशी. त्यामुळं सुखरूप मी घरी पोहोचलो हेच माझ्यासाठी. आता तुम्ही या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी काही सोडणार नाहीये. यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय मी चूप बसणार नाही आणि यापुढे माझी कारवाई चालूच राहणार आहे. यासोबत जिल्हाधिकारी साहेब काय कोणी मला धमकी दिली म्हणून मी काय वाहनं पकडणं बंद कराल हे त्यांचा गैरसमज आहे. हे कारवाई चालूच राहील, याच्यापेक्षा आणखी कडक राहील चालू. जिल्हाधिकारी सोबत चर्चा झाली तुमची या संदर्भात? रात्रीच मी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली फोनवर, DCP साहेबांशी चर्चा केली, ACP साहेबांशी चर्चा केली, सहकार्य करत नाहीत म्हणून. परंतु कलेक्टर सरांनी बोलले, मग कोणीही मला काही हे केलं नाही म्हणून मी शेवटी अर्ज दिला आणि रात्री 1 वाजता घरी गेलो. आपलं नाव? सर, रमेश मुंडोर, तहसीलदार. हा एकच आहे त्याच्यामध्ये आणि हद्द कुठंच कायम झालेली नाही. अप्पर तहसील आणि तालुका एकच आहे. तालुका असल्यामुळं आम्ही त्यांच्या जाऊ शकतो, तिकडचे येऊ शकतं. आता माझ्या समोर जर एखादा गुन्हा घडतोय तर हद्द नाही म्हणून सोडून देणं हे काय चूक नाही. भरलेली गाडी होती, मी पकडून आणत होतो आणि रात्री पण तसंच झालं होतं. बरं, शहरभर सर अवैधपणे वाळू गाळे चालू आहे. यांच्याकडे रॉयल्टी नाही. हे रात्री लोक हे सगळे रात्री धंदे करतात. हे वाळूवाल्याचा धंदा रात्रीच असतो. दिवसभर आम्हाला ऑफिस असतं. आम्ही काय रात्री जास्त फिरू शकत नाही. आठवड्यातून 1 दिवस देऊ शकतो, दररोज तर आम्ही नाही फिरू शकत. पथकाला बाकी तहसीलदाराला जुमानत नाहीत तर बाकीच्यांना जुमानाचा विषयच नाही आहे. बाकी मंडळ अधिकारी हे सरळ अंगावर गाड्या घालतात. शिवीगाळ वगैरह मारहाण ते आता किरकोळ झालं असं म्हणायची वेळ आली. संदीप पवार का आरोप है आपके ऊपर कि आपने उनको गन बताया बोल के उनका ऐसा कहना है? मेरे पास कोई भी गन नहीं थी, रात को कुछ भी नहीं था. गन है मेरे पास, घर पे थी. कल गाड़ी में कुछ भी नहीं था, मेरे पास भी कुछ नहीं था और गाड़ी अभी भी पुलिस स्टेशन में चाहिए. के ऊपर से लिए गाड़ी, मेरे को समझ में नहीं आया अभी तक. संबंधित वाळू जे तस्कर जे आता तुमच्या समोर येऊन तुम्हाला धमकी देत होते, त्याच्यामध्ये संदीप पवारचं नाम पुढे येते, त्याच्यावर कारवाई पवारच आहे. तो मेन तो पोलीसवाला आहे. तो म्हणतो मी स्वतः पोलीसवाला आहे, माझं काय होत नाही म्हणून. आपल्याकडून काय भूमिका घेणार आहे? मी आता वरिष्ठाला कळवल काय होईल. वरिष्ठाला कळवतो मी आज. लेखी आता पत्र तयार करतो, पाठवतो लेखी. धन्यवाद.